नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर विद्यार्थी मित्र हो, स्पर्धा परीक्षा असो की शिष्यवृत्तीची परीक्षा असो की इतर कोणतेही तलाठी म्हणून पोलीस भरतीची परीक्षा असो, या जेवढ्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत त्या परीक्षामध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच त्रिकोणी संख्यावरील प्रश्न. आता बघा विद्यार्थी मित्र, हा टॉपिक आपण पूर्ण क्लिअरली समजून घेऊया. काय आहे टॉपिकचं नाव आहे त्रिकोणी संख्या. बघा विद्यार्थी मित्र, ज्या संख्यांना बिंदूमध्ये रूपांतरित केले असता त्या संख्या त्रिकोणी स्वरूपात मांडता येतात अशा संख्यांना काय म्हणायचं आहे? त्रिकोणी संख्या. आता बघा काय म्हटलं आहे, ज्या संख्यांना बिंदूमध्ये रूपांतरित केले असतात त्या संख्या त्रिकोणी स्वरूपात मांडता येतात त्यांना काय म्हणायचं आहे? त्रिकोणी संख्या. आता संख्या आपण जर विचार केला तर बघा 1, 3, 4, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, 105, 120, 136, 151, 153, 171, 190 आणि 210. आणखी यापुढेही भरपूर साऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. आपण इथे 20 ह्या त्रिकोणी संख्या घेतलेल्या आहेत. जसे बघा 1, 3, 4, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, 105, 120, 136, 153, 171, 190, 210 अशा 20 मी काय केलेलं आहे? त्रिकोणी संख्या घेतलेल्या आहे. आता बघा आपण ज्याप्रमाणे तिची व्याख्या म्हटलेली आहे, ज्या संख्यांना बिंदूमध्ये रूपांतरित केले असता. आता बघा या संख्यांना बिंदूमध्ये जर आपण रूपांतरित केलं तर त्या त्रिकोणी स्वरूपात मांडता येतात, म्हणून यांना काय म्हणायचं आहे? त्रिकोणी संख्या. आता बघा विद्यार्थी मित्र, या ज्या संख्यांना बिंदूमध्ये रूपांतरित केले असता त्यांना त्रिकोणी स्वरूपात मांडता येते त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता बघा ह्या कशा पद्धतीने मांडता येते, यांना आपण बिंदूमध्ये रूपांतरित करून बघूया. हा बघा 1 आहे, इथं 1, त्यानंतर 3 आहे, इथं 1, हे 2, 3 झाले. त्यानंतर 6, 1, हा बघा 2, 3 झाले, 4, 5, 6. बघा इथं हा जो बनलेला आहे हा काय बनलेला आहे? हा त्रिकोण बनलेला आहे. इथं बघा हा त्रिकोण बनलेला आहे. ठीक आहे. आता 10 आहे, 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा याला आपण जॉईन केलं, हा बघा इथं हा त्रिकोणी स्वरूपात बनलेला आहे. अशा पद्धतीने आपण जर याची मांडणी केली तर हे काय आपल्याला त्रिकोणी स्वरूपात मांडता येतात, म्हणून या संख्यांना काय म्हणायचं आहे? त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हे त्रिकोणी संख्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे काय आहे? 1 आहे. तर 1, ठीक आहे. आता ही 1 आहे म्हणजे ही काय आहे? 1 अधिक 2 म्हणजे 3 बनलेली आहे. ही काय बनलेलं आहे? 1 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज ही 6 बनलेली आहे. बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती झालेले? 10 बनलेले आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 म्हणजेच हा 15 बनलेला आहे. बघा अशा पद्धतीने म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 म्हणजेच हा का बनलेला आहे? 21 बनलेला आहे. हे अशा पद्धतीनेच हा बनून आलेल्या संख्या आहेत. बघा विद्यार्थी मित्र, हा त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? हे दुसरं तिसरं काही नसून ह्या संख्यांची काय आहे? ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच ह्या त्रिकोणी संख्या आहेत. बस ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, यानंतर त्रिकोणी संख्या आपल्याला कशा काढायच्या आहेत ते आपण इथं बघणार आहोत. बघा जसे आपल्याला त्रिकोणी संख्या आहे तर कोणत्या आहे? त्रिकोणी संख्या. त्या त्रिकोणी संख्या कशा काढायच्या? बघा त्रिकोणी संख्या काढायसाठी त्रिकोणी संख्या काढायचे सूत्र आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. तर मग ती कशा पद्धतीने काढायची? बघा कोणत्या सूत्राचा वापर करायचा आहे? TN बरोबर n इंटू n+1 डिवायडेड बाय 2 ह्या सूत्राचा जर वापर केले तर तुम्हाला काय त्रिकोणी संख्या काढता येते. ठीक आहे.
यन म्हणजेच काय, जशी आपल्याला 7वी संख्या काढायची आहे, 20 संख्या म्हणजेच कोणती, जी 15वी असेल तर 15वी संख्या म्हणजे यन म्हणजे काय आहे इथं 20 संख्या, म्हणजे 20 संख्या म्हणजे ती कोणत्या क्रमांकाची संख्या आहे, तिचा क्रमांक म्हणजे यांची किंमत. आता उदाहरणासाठी आपण घेतलं तर बघा इथं घेऊ आपण 15वी त्रिकोणी संख्या काढा. उदाहरणासाठी आपण 15वी त्रिकोणी संख्या काढा. आता बघा 15वी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणजेच काय काढायचं आहे, T15 काढायचं आहे. म्हणजे यांची किंमत काय झाली 15. 15 गुणिला 16, 1ने अधिक आहे भागीला 2 म्हणजेच काय येईल 16 मध्ये 2चा भाग जाते म्हणजे 8. 15 गुणिला 8 म्हणजे किती होते 120. म्हणजे अशा पद्धतीने बघा हा 120 ही त्रिकोणी संख्या आहे का, बघा 120 हे इथं दिलेली आहे बघा 120. समजताय, म्हणजे 15वी त्रिकोणी संख्या कोणती आहे, मग 120 आहे का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15वी जी त्रिकोणी संख्या आहे ती त्रिकोणी संख्या किती आलेली आहे 120. अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येते. चला आपण एक दुसरे उदाहरण घेऊया. बघा आता बघूया आपण 10वी त्रिकोणी संख्या. 10वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायचं आहे. आता कसे काढाल 10वी त्रिकोणी संख्या, मग त्रिकोणी संख्येचं सूत्र T10 तुम्हाला लिहावं लागेल बरोबर 10 गुणिला 11 भागीला 2. 10 मध्ये 2चा भाग जाते म्हणजे 5. 5 गुणिला 11 केले तर हा किती 55. 55 ही काय झाली त्रिकोणी संख्या पण कितवी 10वी आहे का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10वी संख्या 55 आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या सूत्राचा वापर करून म्हणजे त्रिकोणी संख्या काढायच्या सूत्राचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, ह्या त्रिकोणी संख्या अशा पद्धतीने काढता येते. ठीक आहे विद्यार्थी मित्र. नेक्स्ट आता आपण बघूया त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने काढायचा आहे. ठीक आहे, त्रिकोणी संख्येचा पाया. आता बघा त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने काढायचा. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. आता काय करायचं आहे बघा, 21 ही एक त्रिकोणी संख्या आहे. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला काढायचा आहे. आता बघा पाया कशा पद्धतीने याला काढता येते आपल्याला. सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला, जसं तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया इथं बघा काय याला सोडवायचं कसं. सर्वात आधी जे 21 आहे तिचे डबल करा. डबल केल्यानंतर काय होते आहे 42 होते. आता 42ला काय करायचं आहे, 2 सलग जे नैसर्गिक संख्या आहे त्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या रूपात याला लिहायचं आहे. म्हणजे 42ला 2 सलग नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपात कसं लिहिता येईल, sin 7 42 असं लिहिता येते याला. मग आता याच्यापैकी जी छोटी संख्या आहे ही छोटी संख्या म्हणजेच काय होईल त्याचा पाया होईल. म्हणजे पाया किती आला मग 6. समजताय विद्यार्थी मित्रो. ही झाली अशा पद्धतीची. पुन्हा बघा दुसरं एखादी उदाहरण घेऊ. जसं आपल्याला काढायचं आहे 66. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. आता बघा पाया काढायचा. आता पाया काढा. आता कशा पद्धतीने ह्याला काढता येईल बघा. 66 आहे. सर्वात आधी काय करायचं, 66ला डबल करा. 66 गुणिला 2 केले किती होते 120 आणि तो 132 बरोबर आहे ना. 132. ठीक आहे 132. आता म्हणाल तुम्ही सर याचे सलग आपण सलग गुणाकार जे नैसर्गिक संख्या आहे त्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात कसं लिहायचं. आता बघा हे तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही असे गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकता. त्यातली छोटी संख्या म्हणजे पाया घेऊ शकता. नाही तर तुम्हाला इथं आता काढायला अडचण येतात. तर मग काय करायचं आहे तुम्हाला, हे 132च्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे ती बघायची. आता बघा 132च्या आत येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे, जी वर्ग आहे ती वर्ग कोणती आहे 121 बरोबर आहे. 121 वर्गवाली संख्या आहे ती कुणाचं आहे 11चा वर्ग आहे. तर याचा काय काढायचा आहे वर्गमूळ म्हणजे 11. ही जी येईल तुमचा हे 11 म्हणजेच 66 या त्रिकोणी संख्येचा पाया होईल. बघा आता 11 काय होईल मग 66 या त्रिकोणी संख्येचा पाया काय होईल 11. आता बघा तुम्हाला जर वाटत नसेल आहे का नाही खरं तर पहा 11 गुणिला 12 हा करून बघा तुम्हाला एवढंच येते बघा 132 येते का नाही बरोबर आहे. मग समजलं. मग काय करायचं आहे तुम्हाला काढत असताना काय करायचं आहे
पहिले याच्या डबल करा, डबल केले की जो अंक येईल त्याला एक तर तुम्ही काय करायचं आहे, 2 सलग नैसर्गिक संख्येच्या स्वरूपात लिहा पॉसिबल असेल तर, आणि जी छोटा अंक येईल किंवा छोटी संख्या येईल ती संख्या म्हणजेच काय होईल, त्या 66 या त्रिकोणी संख्येचा पाया होईल. जर तुम्हाला या पद्धतीने काढता येत नसेल तर मग काय करायचं, 132च्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या घ्यायची. जी वर्गवाली संख्या आपल्याला 30पर्यंत वर्गपाठ असते, मग वर्गवाली संख्या किती आहे, 121. मग तिचा घ्यायचा वर्गमूळ, वर्गमूळ घेतले की जी संख्या येईल ती होईल या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं. आता बघा आपण दुसरं एखादी उदाहरण घेऊ. दुसरं एक उदाहरण घेऊ बघा, 105. कारण 105 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला काढायचा आहे. बघा आता सर्वात आधी काय करायचं आहे, सर्वात आधी करायचं याला 105 गुणिले 2 याची दुप्पट करा, किती होते 210. आता पॉसिबल नाही तर तुम्ही आता काय करायचं आहे, याला 210च्या आतमध्ये येणारी जी वर्गवाली संख्या आहे ती वर्गवाली संख्या कोणती आहे, ती आहे 196 आहे. 196चा वर्गमूळ घ्या, तो किती येतो 14. हे 14 जी आहे हे किती 105 या त्रिकोणी संख्येचा पाया होईल. बघा 105च्या त्रिकोणी संख्येचा पाया आपण इथं काढलेला आहे. बघा पहिले काय करायचं आहे, 105 जी संख्या दिलेली असेल तिचे काय करायचं, डबल करायचं. डबल झाल्यानंतर जर तुम्हाला येत असेल तिचं काय करायचं आहे, 2 नैसर्गिक संख्येच्या जेकाच्या सलग 2 सलग नैसर्गिक संख्येच्या रूपामध्ये याला मांडता येत असेल तर मांडायचं, नसेल मांडता येत तर मग काय करायचं, याला हे जी संख्या असेल तुमची ह्या संख्येच्या आत येणारी पूर्ण वर्गवाली संख्या कोणती आहे ती घ्यायचं आणि तिचा वर्गमूळ काढा. जी वर्गमुळात संख्या येईल ती होईल त्या इथल्या संख्येच्या त्रिकोणी संख्येचा पाया. ठीक आहे विद्यार्थी, अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया काढता येते. त्यानंतर बघा त्रिकोणी संख्या ओळखणे. आता त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ते आपल्याला ओळखता येते. काय करायचं आहे बघा, दिलेली संख्या ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ते ओळखणे. आता कशा पद्धतीने ओळखू शकतो बघा, जसं आपल्याला इथं घेऊ आपण एक संख्या घेतो मी बघा 66. कोणती घेतली, 66. ही त्रिकोणी संख्या आहे की नाही आपल्याला ओळखायचं. हे बघा 66 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. तर कसं ओळखायचं याला, बघा याला कसं काय करायचं आहे, सर्वात आधी 8x + 1 या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ते फिट बसवायच्या. म्हणजे काय आहे, x म्हणजे ही इथली संख्या, ही संख्या. ठीक आहे, आता काय होईल बघा, 8 गुणिले 66 अधिक 1 म्हणजेच काय होते बघा, 8 छकम 48, 8 हातचे 4, 8 छकम 48, 48 ने 4 48 आणि 4 52. ठीक आहे, 52 अधिक 1 म्हणजेच किती होत आहे 529. आता 529 बघा ही पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे. म्हणजे ह्या कॅल्क्युलेशनमधून आल्यानंतर जी संख्या आपल्याला मिळते ती संख्या पूर्ण वर्ग असायला पाहिजे. ही पूर्ण वर्ग आहे. कुणाचा वर्ग आहे, ही 23चा वर्ग संख्या आहे. जर अशा पद्धतीने ही या कॅल्क्युलेशनच्या शेवटी जर तुम्हाला ही पूर्ण वर्ग संख्या जर मिळत असेल तर ही संख्या ही त्रिकोणी संख्या आहे असं म्हणायचं. ठीक आहे, बघा 50 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. आता कशी बघा 50, पहिले काय करायचं, 8x अधिक 1 याच्यामध्ये ठेवा 8 गुणिले 50 अधिक 1 म्हणजे काय होते 8 पंचे 40 म्हणजे 400 अधिक 1 म्हणजे 401. 401 ही कोणत्या संख्येचा वर्ग नाही आहे का, 401 कोणत्या संख्येचा वर्ग नाही आहे. म्हणून ही 50 ही त्रिकोणी संख्या नाही आहे. काय आहे, 50 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही आहे. संख्या बघा 78 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. चला याच्यावर आपण डिस्कस करू. बघा 78 ही संख्या. आता मग काय करायचं, 8x अधिक 1 म्हणजे काय 8 गुणिले 78 अधिक 1. बघा 8 64, 4 हातचे 6, 8 छकम 8 7 56, 56 आणि 6 किती होते 62 अधिक 1 म्हणजे किती होईल 625. 625 हा 25चा वर्ग आहे. म्हणून 78 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने बघा त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीने आपल्याला काढता येते.
ठीक आहे विद्यार्थी मित्रो, आज आपण इथे त्रिकोणी संख्या दिलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढणे, त्याचसोबतच दिलेल्या संख्येची जे त्रिकोणी संख्या आहे त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढणे आणि त्याचसोबत ती त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने ओळखायचं आहे, हे सर्व तीन त्याच्यावर टॉपिक आपण त्रिकोणी संख्येवरचे घेतलेले आहे. हा टॉपिक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ह्याच्यावर आधारलेले प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हा सर्व टॉपिक जर टोटली समजला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि अशाच नवनवीन जे गणिताच्या ट्रिक्स आहेत, जे महत्त्वपूर्ण कॉम्पिटिटिव्ह परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणारे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स शिकण्यासाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, माझ्या पेजला फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्र, धन्यवाद.